नाही, पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिल्या चेंडूवर हिट करण्याचा प्रयत्न शफलवर लॉंग लेगच्या किंवा असं म्हणा की दिशेने जिथं मला वाटतं अश्विन उभा होता त्याच्याजवळ मारण्याचा प्रयत्न केला होता. बघा जी बाईक आहे ती बाईक तिथून काढायची आहे. बाईकसाठी तिथं जागा नाही आहे. पिंटो ती बाईक काढायला सांगा तिथून जरा. पुढचा चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी नाही. एक सिंगल धाव काढली जाईल. या एक सिंगलच्या साहाय्याने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जाईल. एक या धाव संख्येने बंदर पाकाळी खूप वेळानंतर त्यांना इथे सामना खेळण्याचा चान्स मिळतोय, कारण एक सामना होता पण एक संघ त्यांचा थोडा लेट आल्यामुळे त्यांना थोडी संधी भेटली होती. एक वॉकआउट दिला गेला होता. रिव्हर्स स्वीप कनेक्ट तर झालेला आहे पण चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे बाजूला. एक कोण आहे, भूषण आहे की भूषण आहे त्याच्या जवळ एक या सिंगलसाठी आणि त्याला साथ देण्यासाठी तिथं प्रीतम देखील होता. मात्र एक धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 2 या धाव संख्येवर. गोलंदाज किशोर पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. शतरक्षक येतोय नाही, थोडा लांब आहे. संदीप भंडारी लांब होते थोडे. बघा जिथं जेवण ठेवलं होतं तिथंच चाय ठेवलेला गेलेलं आहे. धाव संख्या झाली ती 3. किशोर गोलंदाजीसाठी तयार होते. किशोर खूप वेळानंतर दिसतोय चारकोप संघामधून, कारण त्याचा टी शर्टच सांगते की त्याचा टी शर्ट अजून नवीन आहे, जास्त घासलेलं नाही, त्यांनी यूज केलेलं नाही आहे. येस, आमच्यामध्ये आयकॉन आलेले आहेत. आपले GPLचे आयकॉन पिंटू याचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याच्याबरोबर सुदया देखील आहेत, आमचे भाई देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू आणि मारण्याचा 2 स्टेप पुढे आला होता फलंदाज आशिष. एक हा देखील चांगला खेळाडू आहे आणि या खेळाडूने देखील मला वाटतं जिथं आपण कुठं होतो भाटीवर होतो तेव्हा या खेळाडूने पदार्पण केलं होतं. त्या दिवशी त्याचा बड्डे देखील होता, तिथं सेलिब्रेशन झालं होतं आशिष याचा बड्डेचं जन्मदिवसाचं. आता मात्र त्याला रेग्युलर 35शीचा खेळाडू म्हणून आपण बघणार आहोत. दिंगेश्वर स्पोर्ट्स क्रिकेट संघ चारखोप या गावामधून खेळताना. गोलंदाज इथं बघा थोडा शफल होण्याचा प्रयत्न केला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता. सुदय यांनी काहीतरी हाणलंय मला वाटते, कारण आपले साहेब येणार आहेत थोड्या वेळात. पुढचा चेंडू अप्रतिम टप्पा पडल्यानं थोडा मला वाटतं एक धाव पूर्ण केलेली आहे. एक वाईटचा इशारा येतोय. दोन धावा मिळत आहेत इथं. या 2 धावेच्या साहाय्याने ऐसन तसंच होणार आहे. आज नाही उद्या ते होणारच आहे, कारण इकडली जी युनिटी आहे ती एकदम मजबूत आहे. कॅनॉन आहे, करण आहे, स्नेडन आहे, बेन्सन, स्वतः आयसन आहे. असलं तरी चाल पण ते साथ देतात तुम्हाला, ती चांगली गोष्ट आहे. केविन आहे. इकडली जी कमिटी आहे ती एकदम मजबूत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. रिव्हर्स स्वीप साठी कनेक्ट केला गेला होता. शतरक्षक प्रीतम तिथं उभं आहे. एकच धाव मिळेल आणि त्या खेळाडूकडे दुसरी धाव घेण्याची कोणतीही धोका पत्कार नाही कोणी. त्याचा थ्रो एकदम अचूक असतो. या पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 8. 8 धावा, एक फलंदाज बाद. सॉरी, बाद झालेला नाहीये. मला वाटतं बॅट चेंज करायची आहे की काय. संदीप भंडारी उर्फ बंडा याला प्रत्येक कॅचसाठी जम्बो म्हणजे जेमसी मनाजी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. 10 झेल पकडा 1000 रुपये कमवा, 5 झेल पकडा 500 रुपये कमवा. प्रत्येक झेलला त्याला एक 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे.
पैसे आलेले आहेत. बघ रे ये कैसा आहे. मोबाईल पडला बसू द्या आता. संदीप भंडारी उर्फ भंडा दुसऱ्या शतकासाठी येतोय. संघाचा संघनायक. पुन्हा रिव्हर्स स्वीप कनेक्टर झालेलं शतरक्षक. ओ चांगलं शतरक्षण कविश यांच्याकडून. एक धाव पूर्ण एकाच धावेसाठी. बघा थ्रो का अचूक येतोय. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 9 या धावसंख्येवर. संदीप भंडारी उर्फ भंडा यांनी जर झेप पकडला प्रत्येक कॅचसाठी जेमसी म्हणा जेम्बो यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलं जाईल. चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक अविनाश भंडारी एक परिपक्व असा यष्टीरक्षक. आपल्या मंडळामध्ये जेवढे संघ आहेत त्या संघामधून जर यष्टीरक्षकाचं नाव घेतलं जाईल तर या यष्टीरक्षकाचं नाव घेतलं जाईल तो म्हणजे अविनाश भंडारी. 5 कॅचाला 500, 10 कॅचाला 1000 रुपये. संदीप भंडारी उर्फ भंडा यानं. पुन्हा एकदा गोलंदाज. येस फटका बरोबर बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्यासाठी धावतायत आणि थ्रो चांगला येतोय. थ्रो चांगला आल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होईल. थोडं अजून या शतकातील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हायट्रिक जर मारली बंडा यांनी तर जेमसी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 2 विकेटासाठी देखील 500 रुपये आहेत. जेमसी खूप खुश आहे आज. 2 विकेट घ्या खरोखर 500 कमावू जेमसी यांच्याकडून. पुढचा चेंडू देखील त्याच दिशेने पाठवलेला आहे. पुन्हा तोच शतरक्षक. आता मात्र खराब शतरक्षण नाहीये. चांगलं शतरक्षण होते. कविश यांच्याकडून चांगलं शतरक्षण. एक धाव आणि दुसरी धाव घेण्यासाठी समीर पुढे आला होता पण कविश यांचा जो थ्रो बघून त्यांना पुढे मागे जावं लागलं. पुन्हा एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. 2 आउटकर 2 बोलकर कसे बी आउटकर 500 रुपये आहे आता या 2 बॉलवर. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू पुन्हा त्याच दिशेने जातोय. एक धाव पूर्ण आणि थ्रो बघा त्याचा काय अचूक आहे. अविनाश यांच्या हातात येतोय. कविश म्हणा त्याच्यानंतर आपण प्रीतम याला बघतो तो म्हणा. त्याच्यानंतर या साईडला कोण एक आतिश याचा म्हणा एक अश्विन याचा म्हणा. या खेळाडूंचे थ्रो अचूक आहेत. आशिष याला अजून थ्रो करताना बघितलेलं नाही. त्याचा देखील असेल 35 वर्षावरील तो खेळाडू आहे. लास्ट चेंडू वळलेला आहे. धाव संख्या झाली ती 13. चांगलं शतक. 5 धावा दिल्यात फक्त 5 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू ऑन साईडला वळवला जातो. शतरक्षक तिथं. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी धावतायत मात्र होणार नाही. एक सिंगल बरंच दोन्ही फलंदाजांनी समाधान मांडलेलं आहे. या एक सिंगलच्या सहाय्याने 2 शतकाचा खेळ संपतोय आणि धाव संख्या झाली ती 14. दीपक याला थोडा थकवा झालेला आहे. अगोदर इथं आला होता तेव्हा सांगत होता की खूप ग्राउंडवर गरमी आहे. बघा गरमी आहे ते बरोबर आहे पण हा जो परिसर आहे तो खाडीचा परिसर आहे त्याच्यामुळे चिखलाची जी मला उष्णता आहे त्याच्यामुळे थोडी जास्त गरमी आहे ना. पण इथं तिथं बघतोय जे मुंबईची ग्राउंड असतात त्याच्यामध्ये थोडी ग्रास असते आणि त्या ग्रासमधून थोडं ऑक्सिजन देखील सुटलं जातं तेव्हा जास्त तिथं गरमी जास्त आपल्याला वाटत नाही आहे. पण हे जे आपण बघतोय खाडीचं ग्राउंड आहे. या खाडीच्या ग्राउंडला डेव्हलप्ड केलेलं आहे थँक्स टू मॅग्निफिशन बॉईज की त्यांनी हे ग्राउंड जबरदस्त डेव्हलप्ड केलेलं आहे. मला वाटतं असं ग्राउंड जर बघायला धारावी बेठेमध्ये नाही आहे. 1 नंबरचं ग्राउंड त्यांनी केलेलं आहे. 360 असं म्हटलं जाणार हे ग्राउंड. जिथं माराल तिथं मला चौकार षटकार आहेत. गाड्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत. गाडीमध्ये लावायची नाही आहे. वरती कोणीही लावू नका. नाही मदन नको. ऐसन तुम्ही वारी करशील आहे खाली डेवरा. परत आता साहेब येणार आहे थोड्या वेळात. आमचे मिस्टर सुद्या दादा आमचे भाई आलेले आहेत. हेमंत यांनी जर विकेटची हायट्रिक घेतली तर जम्बो यांच्याकडून त्यांना 700 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एखाद वेळेस प्रत्येक बॉल पडेल तसं मला वाटतं सेन्सेक्स वाढेल. शेअर मार्केट वाढणार आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारला जातो. चांगलं शतरक्षण आणि
फलंदाज बघूया, वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा इशारा काही आलेला नाहीये, याचा अर्थ की एक धाव पूर्ण झालेली आहे. आता बघा जेम्सी यांच्याकडून हेमंत याच्यासाठी 3 विकेटसाठी 700 रुपये आहेत हायट्रिकसाठी. जेम्सी म्हणजे माहिती आहे जम्बो आपले गोरा ए मास्टर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, जो आमच्या समोर बघा सफेद कॅपने उभा आहे. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घातलेली आहे. GPLचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला भेटला होता. रेकॉर्ड भरपूर आहेत पण त्याचा वेळ मिळत नाही आम्हाला सांगण्यासाठी. भरपूर साठवून ठेवलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजी तर बाद होतोय, कारण आपण बघतोय की दीपक या फलंदाजाला इथं बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. ज्या फलंदाजाने अगोदरचा सामना एकतर्फी फलंदाजी केली होती तोच फलंदाजी इथं बाद होतोय. अगोदर त्यांनी बाद केलं होतं समीर याला, पण आता स्वतः इथं बाद होतोय दीपक. बंडा म्हणजे आपला भाऊजी संदीप भंडारी याला प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं बक्षीस चालूच आहे जेम्सी मनाजी यांच्याकडून, जम्बो यांच्याकडून. बघा त्याचा मोबाईल जर नंबर तुमच्यावर आला ना तर असं येतं की टायगर जिंदा आहे, म्हणजे अजून टायगर जिंदा आहे. त्यांनी तो नावाचा स्टेटस ठेवलेला आहे त्याच्या. एखाद्या वेळेस उद्याच्या सामन्यामध्ये भरपूर प्राइजेस लागतील, कारण उद्याचे 2-3 संघ आहेत. 2 गोराईचे आहेत आणि तिसरा आहे तो किल्वॅमचा. स्थानिक 3 संघ उद्या खेळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. त्याच्यामध्ये जम्बो देखील आपल्याला दिसेल. इथं आपण करण पांडुरंगी, स्नेडन, त्याच्यानंतर बेन्सन, केवेन आयसन देखील दिसेल. एखाद्या वेळेस केनॉन यांना देखील इथं खेळण्याचा चान्स मिळेल. डेब्यू एस इट मे बी डेब्यू, कॅनॉन याचा डेब्यू असेल बाईचा इशारा. गोलंदाज हेमंत, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. 2 शतकांनी 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा झालेले आहेत. ग्लेन वैती स्ट्राईकवर आलेलं आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, कुंच उडाला चेंडू. नागेश आणि अतिशय त्याच्यामध्ये पडतो. एक धाव पूर्ण. अतिश थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. बघा हे दोन खेळाडू आपण बघतोय, दोन्ही खेळाडूंनी, एक संघ आहे तो चारकोप संघाचा, तो म्हणजे हेमंत, आणि दुसरा आहे तो बंदर पाखाडीचा ग्लेन. या 2 खेळाडूंनी त्यांच्या गावाची नावं खूप मोठी केलेली आहेत. हे 2 खेळाडू भरपूर वेळा एकत्र खेळलेले देखील आहेत. माहिती आहे की कोणाची कमजोरी काय आहे. उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बघा अशी काय गोलंदाजी होते. आणि तो खेळाडू देखील आहे, त्या खेळाडूने मला वाटतं एक त्याच्या नावावर मारुती कार देखील आहे मॅन ऑफ द सिरीजची, तो म्हणजे ग्लेन वैती. आणि दुसरा आहे तो चारकोप संघाचा एक हुकमी एक्का आहे, तो म्हणजे हेमंत भंडारी. या 2 खेळाडूंमध्ये चुरस चालू आहे. तर मात्र पुढचा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात, आणि चेंडू पाठवला आहे तो कुठं आहे, तुम्हाला वाटतं काव कॉर्नर नाही, मला वाटतं तो मिड विकेटचा एरिया आहे, तिथं 6 या धाव संख्येसाठी. कोणाला आता एक जायला 3 षटकार जर मारले तरी देखील 500 रुपये जेम्सी मनाजी उर्फ जम्बो याच्याकडून. आता या 6 धावेच्या साहाय्याने 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 24. बघा सकाळपासून आपले काही JCP देखील चालू आहेत. जबरदस्त असं हे मैदानाच्या बाजूलाची भिरणी आहे त्याचं उभारणी केलेली आहे, कारण आपले साहेब थोड्या वेळात साहेब देखील पोहोचणार आहेत. संजय उपाध्याय साहेब आपले MLA, आपल्या या परिसरातील MLA आहेत. ते भूषण नंबर 4चं शतक टाकण्यासाठी डावखुरा गोलंदाज भूषण याला पाचारण केलेलं आहे. स्ट्राईकवर रॉलीचा फोन आला, जेम्सी जरा त्याला फोन करणं कळव, कारण मला स्कोर बघायला लागते. रिव्हर्स स्वीप कनेक्ट, पण शतरक्षक चेंडूच्या खाली, आणि फलंदाजीचा बाद होतोय. समीर पाटील हा फलंदाजीचा बाद झालेला आहे. आणि या फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघतोय
तर स्कोर बघतो त्याच्यामुळे तुझा फोन येऊ शकणार नाहीये. तर आता बोल, काय बोलायचं आहे ते. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संतोष मारण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज भूषण, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. थोडं मला वाटतं रनअपमध्ये प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे भूषण याला पुन्हा गोलंदाजीच्या मार्गावर यावं लागेल. धावसंख्या 24, 2 बाद 24. संतोष स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर एक फलंदाज ग्लेन वैती. बघा दिशा दाखवलेली आहे. शतरक्षक खूप लांब आहेत. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जाईल का? येस, प्रयत्न केला जातोय, प्रयत्न केला जातो आणि पूर्ण देखील झालेले आहेत. 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. बघा सर्कलच्या बाहेर देखील बॉल गेलेला नाही, पण 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. याला म्हणतात की रनिंग बिटवीन द विकेट्सच्या 2 फलंदाज. असं बघितलं, अचूक एकदम अप्रतिम आहे, सुरेख आहे. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. बघा समोर जर तुम्ही जिथं बघाल तिथं धाव पडत चाललेला आहे. याचा अर्थ की आता जो आउटफील्ड आहे ती थोडी लो होत चाललेली आहे. आणि एखाद वेळेस 40-45 धावेचं टार्गेट जर तुम्ही समोर ठेवलं तर टार्गेट चेस करता येईल, थोडा त्रास होणार आहे. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे 4थ्या शतकातील. भूषण एक डावखुरा गोलंदाज. त्या गोलंदाजाने आतापर्यंत 3 चेंडूवर 2 धावा दिलेल्या आहेत आणि एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. येस येस बाबू, जरा बाजूला व्हायचं, त्याला वाटलं की तू बी आहेस म्हणून. बघा लक्ष कसं आहे, कसं लक्ष आहे बघा. एखाद वेळेस केविन देखील तिथं असा, तो देखील असंच म्हटलं असं. अशी खेळाडूंची लक्ष हवी आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बरोबर फटका बॅटवर आलेला नाही पण चेंडू जातोय. अहो प्रीतम, याचा थ्रो तर तुम्ही बघितला तर एकदम अचूक आहे. प्रीतम आहे, त्याच्यानंतर आपण तिथं कविश यांना बघतो. एक असे थ्रो करणारे खेळाडू आहेत त्याच्याकडून मिस्टेक्स खूप कमी होत आहेत. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवर. धावसंख्या 27, नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे. पुढचा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जी ग्लेन वैती आणि शैली पहिल्यापासून ठेवलं ती शैली अजूनपर्यंत चालू आहे. षटकारासाठी जातोय. धावसंख्या झाली ती 33 धावसंख्या झालेली आहे. बंदर पाकाडी मास्टर्सच्या संघाची या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. पुन्हा पुन्हा बघा, फक्त आणि फक्त दिशा दाखवायची होती आणि जोर लावायचं होतं आणि चेंडू शॉर्ट पिच होता आणि शॉर्ट पिच चेंडूला ग्लेन वैती कधीही सोडणार नाहीये. पुन्हा बॅक टू बॅक 2. प्लीज सॉरी, कारण मी फोन रिसीव्ह करू शकत नाही कारण मला स्कोर बघायला लागतो इथं. तर प्लीज कोणी फोन करू नका कारण मी रिसीव्ह करू शकणार नाहीये. चला शेवटचं शतक, आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज कविश भंडारी हा शेवटचं शतक टाकण्यासाठी येतोय. कविश या खेळाडूकडे शेवटचं शतक हाताळण्यासाठी दिलं. धावसंख्या झाली ती 4 षटकामध्ये 39. लास्ट ओव्हर सामना चालवतो बंदर पाखाडी मास्टर्स वर्सेस दिंगेश्वर क्रिकेट संघ चारकोप. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल काढ. ओ येस, माहिती आहे अविनाशला की ग्लेन किती मोठा खेळाडू आहे. त्याला धावपात करण्याचा प्रयत्न केला होता पण डायरेक्ट थ्रो होत नाही. लेग बायचा इशारा पंचांकडून. या एक सिंगलच्या साठी धावसंख्या झाली ती 40 या धावसंख्येवर. ग्लेन वैती 5 चेंडूला सामोरे जाऊन 3 षटकाराच्या साहाय्याने खेळतो तो 20 या धावसंख्येवर.
400च्या स्ट्राईक रेटने भारतीय क्रिकेट संघाचा एक हुकमी एक्का म्हणून आपण बघतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा या खेळाडूने देखील खूप प्रगती केलेली आहे. आता तर भरपूर जण आलेले आहेत. ईशान किशन आहे, तिलक वर्मा आहे, त्याच्यानंतर आपला स्काय कॅप्टन हा देखील 200च्या वरच्या स्ट्राईकने खेळतोय. बेन्सन आहे, केविन आहे, नायझील आहेत, स्वतः करण आहे, हे देखील 100-200 स्ट्राईकने खेळतायत. फुलटॉस चेंडू आणि क्लीन बॉल झालेले आहेत. बरोबर टार्गेटवर चेंडू. फुलटॉस होता तो ॲक्च्युली बॅटला न लागता डायरेक्ट एसटी उद्ध्वस्त झालेले. ग्लेन वैती हा फलंदाज इथं 20 या धावसंख्येवर बाद होतोय. तर बघूया त्याची जागा घेण्यासाठी 40 धावसंख्या होल्डर ज्याला म्हटलं जातं, एक होस्ट आणि रोस्ट, तो म्हणजे कपिल. कपिल या खेळाडूकडे आपण बघतो एक जबरदस्त चांगलासा एक फाउंडर खेळाडू आहे बंदर पाकाड या संघाचा, ज्याने आता हा पुन्हा एकदा डेव्हलप केलेला संघ आहे. कविश गोलंदाजीसाठी तयार, मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅटमध्ये संपर्क करण्याचा चेंडू जातोय, सीमारेषा पार जातोय की काय, पण तिथं थांबवला गेलेला आहे. आणि संतोष फक्त एकाच धावेसाठी समाधान. पायचा इशारा जर पंत ठाकूर सरांकडून या एक सिंगलच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 41 या धावसंख्येवर. आता 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. संतोष भालचंद्र पाटील हा स्ट्राईकवर आहे. या फलंदाजाला काहीतरी करावं लागेल, कारण 40-45 धावा खूप कमी आहेत. चारकोप संघाची फलंदाजी, मजबूत फलंदाजी समोर या कमी धावा आहेत. पण बघा, कधी कधी या कमी धावा देखील अशा ठरतात की डिपेंड चेस करता वेळेस डिपेंड करू शकतायत गोलंदाज. चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो ऑनच्या दिशेने आणि दुसरी धाव बघा कशी एकदम सहजरित्या पूर्ण होईल. कारण हो, चांगला थ्रो आला होता किशोर यांच्याकडून देखील, पण 2 धावा पूर्ण होत आहेत. कारण किशोर खूप लांब होते, मिड विकेटहून काऊ कॉर्नरवर येण्यासाठी खूप लांबून यावं लागलं. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 43 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडूवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 50शी गाठायची असेल तर एक या 2 चेंडूवर एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. संतोषकडे ती दमशक, ती क्षमता आहे. पण 4-5 खेळाडू, मी सांगितल्याप्रमाणे की बांदर पाखाडी या संघाची 4-5 खेळाडूवर खूप लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा दांडी गुल झालेली आहे. मधली दांडी बरोबर गुल झालेली आहे. घ्या 43 जाईल. चांगली गोलंदाजी कविश यांची. 43 आहेत, 44 धावेचं टार्गेट आहे. अल्लाद सरांना खुर्चीने आणि पाणीने
43 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये 2 सलामीचे फलंदाज. स्ट्राईकवर अविनाश, नॉन स्ट्राईकवर हेमंत हे 2 सलामीवर आलेले आहेत. 44 धावाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी बघूया. टार्गेट 44चं आहे. समीर पाटील पहिलं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज अविनाश भंडारी आणि त्याची साथ त्याला देण्यासाठी नॉन स्ट्राईकवर हेमंत भंडारी. पाच वाजून बरोबर 37 मिनिटं झालेले आहेत. सॉरी 4 वाजून. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे. पॉईंटच्या दिशेने शतरक्षक उभा होता. 1 धाव. 44 धावेचं टार्गेट समोर सेट केले, त्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. अविनाश यांनी 1 धावसंख्येने आपला श्री गणेशा केलेला आहे 1 या धावसंख्येनं. आता बघूया नॉन स्ट्रायकर खेळाडू हेमंत भंडारी स्ट्राईकवर येतोय. एक हार्ड हिटर फलंदाज. 4-5 संघ त्यांनी बंदर पाखाडीमध्ये जे संघ होते त्याच्यामध्ये एव्हरग्रीन क्रिकेट संघ, एनी टाइम क्रिकेट संघ, असे काही संघ होते. त्यातून खूप सामने खेळलेत. आता तो चारकोप मास्टर संघासाठी चांगलं प्रतिनिधित्व करतोय. खेळण्यासाठी सज्ज समीर पाटील यांचा पुढचा चेंडू. राईट हॅमवर द विकेट मारा. हो, पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडा टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर थोडा आउटकट असा म्हणजे बाहेर निघतोय चेंडू. बॅटचा ॲक्च्युली बॅटचा स्पर्श देखील झाला नव्हता, पण चेंडू टर्न झाला हे दिसलं. असं वाटलं थोड्या वेळासाठी की बॅटला लागून चेंडू गेला की काय, पण नंतर बघितलं की नाही, चेंडू बॅटला लागला नव्हता. रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसाठी शतरक्षक ठेवला होता, पण त्या शतरक्षकाला काही करता आलेला नाहीये. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. खेळाडू जर तिथं चांगला असता तर त्या खेळाडूने प्रकाशाच्या हाताच्या जवळून चेंडू घेत जातोय आणि तो चेंडू झेल तर सोडलेला आहे, पण 4 धावा देखील जात आहेत. धावसंख्या पोचलेली ती 5 या धावसंख्येवर. हेमंत वैयक्तिक खेळतोय 4 या धावसंख्येवर. बंदर पाखाडी संघामध्ये देखील आज त्यांचे काही प्रमुख खेळाडू नाही आहेत. काही खेळाडूंना त्यांनी नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. पुन्हा त्याच दिशेने चेंडू जातोय, पण आता मात्र चांगलं शतरक्षण. 1च धाव मिळेल. या 1 धावसंख्येच्या सहाय्याने धावसंख्या पोचली ती 6 या धावसंख्येवर. 44 धावांचा टार्गेट. धावसंख्या झाली 6. हेमंत खेळतोय 5 वर. अविनाश वैयक्तिक 1 वर खेळतोय. समीर पाटील आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चेंडू मारण्याचा प्रयत्न सफल. राजू यांचा देखील झेल सोडलेला आहे. राजू देखील एवढा क्रिकेट खेळत नाहीये, पण त्याच्या क्रिकेट संघाबरोबर तो नेहमी ट्रॅव्हल करत असतो. 2 धावा मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांना 1-1 जीवदान भेटलेलं आहे आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतील याच्यात काही शंका नाही. 2 धावा मिळतात. त्या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोचली ती 8 या धावसंख्येवर. दोन्ही झेल सोपे झेल होते, हार्ड नव्हते. बघा काही खेळाडू नसल्या कारणाने प्रॉब्लेम्स असे होत आहेत. पुढचा चेंडू मारलेला आहे. आता मात्र चेंडू जातोय. हो, काय जबरदस्त शतरक्षण. दीपक यांचं कौतुक करावं लागेल. दीपक यांचं की त्यांनी झेल नाही सोडला, झेल सोडलेला, पण त्यांनी ते शतरक्षण केले अप्रतिम आहे. 2 सामन्यामधून थकवा त्याला जाणवलेला आहे, पण थकवा जाणवला असं वाटत देखील नाहीये. धावसंख्या झाली ती 9. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. समीर, 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अच्छा, दुसरा डॉट आलाय. ओव्हर झालेली आहे. येस, शतक पूर्ण झालेलं आहे. ठाकूर सर, आम्हाला इथं 5च बॉल दाखवत आहेत. झाले, ओव्हर झाले. येस, नंतर आम्ही तिथं बघितलं की शतक पूर्ण झालेलं आहे. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 9. तर बघा दुसरं शतक टाकण्यासाठी दीपक पाटील येतोय, ज्यांनी चांगलं शतरक्षण कडून सवखार वाचवला होता. फक्त 1च धाव दिली होती. बघा ह्या साईडला जे खेळाडू आपण 3-4 खेळाडू बघतोय. लॉंग ऑनला आपण निकम साहेबांना बघतोय. याच्यानंतर समीर, संतोष आणि ग्लेन वैती. ऑन साईड पॅक आहे. बाउंड्री लाईनचा ऑन साईड एकदम पॅक ठेवलेला आहे. आणि ऑफ साईडला एक खेळाडू आपण बघतोय की तो
एरिया जर बघायला गेलं, पॉईंटचा डीपचा एरिया आहे तो म्हणजे जयवंत. दीपक पाटील दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या पुढचा जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूला ठरला होता. तो खेळाडू हो, चांगला चेंडू अपील, पण मात्र तो चेंडू अगोदरच अविनाश थोडा सफल झाला होता. ऑफ साईडची मला वाटतं जो टप्पा होता, इम्पॅक्ट होता तो ऑफ साईडचा होता. त्यामुळे पंचांचा इशारा मात्र तिथं येत नाही, कारण अपीलमध्ये एवढा आत्मविश्वास नव्हता की तो फलंदाज बाद होणार असा. पण अपील केली होती, ते काय अपीलचा फायदा झालेला नाही. पुढचा चेंडू मोठा फटका, शतरक्षक पोचतोय की नाही? नाही नाही, दोन्ही शतरक्षकाच्या मध्ये पडतोय. मध्ये म्हणजे पुढे पडतोय. संतोष आणि समीर हे दोन शतरक्षक तिथं होते, पण त्याच्या पुढे पडतोय. एकच धाव मिळेल. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे. ती 10 या धावसंख्या त्याला साहेब येत आहेत. आले रे सुद्धा, उठ रे. आता आरती करायला वारीच नाही. चला, साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपले MLA मिस्टर संजय उपाध्यायजी आपल्यामध्ये आलेले आहेत. सर्वांनी खालती यायचंय. सर्व मेंबर्स खालती या आणि पुन्हा एकदा बघा झेल सुटला जाईल. मॅग्निफिशंट कुलवेम संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी खाली यायचंय. आपले MLA माननीय श्री संजयजी उपाध्याय साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर शिवानंद शेट्टी आपले कॉर्पोरेटर, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि फटक्यावर जोर मात्र आहे, पण तिथं शतरक्षक पुन्हा समोर येतोय. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. सर्व मॅग्निफिशंट कुलवेम क्रिकेट संघाच्या खेळाडूंना विनंती की त्यांनी समोर यायचंय. दीपक यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथं एक सिंगल मिळेल. चांगलं शतरक्षण, मात्र एक धाव मिळेल. एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 13. दीपक यांनी चांगलं शतक आतापर्यंत हाताळलेलं आहे. 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू मोठा फटका आहे. जयवन याच्या हातात चेंडू जातोय, पण जयवन हे थोडे कमी पडतात आणि चेंडू जातो. वेट फॉर द यस, पंचांचा इशारा 6 या धावसंख्येचा येतोय. म्हणजे ऑफ साईडला षटकार मारणं हे खूप कठीण आहे, पण ते देखील अविनाश यांनी दाखवून दिलेलं आहे की माझ्याकडे दमशक खूप आहे, मी काही करू शकेन. आणि षटकारासाठी धावसंख्या पोचली ती 19 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 19. 18 मध्ये 25 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 3 गोलंदाज अजूनपर्यंत काढावे लागतील. एक तर संतोष आहे, पण त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येईल ते थोडं लक्ष केंद्रित केलं जाईल, कारण 3 गोलंदाज तर आपण परफेक्ट आहेत. दीपक, संतोष आणि समीर. ग्लेन वैती याचा थोडा हाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि जो चौथा गोलंदाज आहे त्याला गोलंदाजी करावी लागेल. संतोष तिसरं शतक टाकण्यासाठी येतोय, कारण 35 वर्षावरील त्यांचा खेळाडू गोलंदाजी करू शकत नसल्या कारणाने, कारण आपण 40चाच गोलंदाज इथं वापरला जाणार आहे. संतोष पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. बघा, एक सिंगलसाठी, दुसऱ्यासाठी दोन्ही फलंदाजाचा काही त्याच्यावर लक्ष नाही आहे. एकच धाव या एक धावीच्या सायने धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. 17 मध्ये 24 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. ऑन स्ट्राईक अविनाश, ज्या फलंदाजाने आता 12 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथं उभा आहे. दीपक, काव कॉर्नरचा एरिया. एकच धाव मिळेल या एक धावीच्या साह्याने. धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवर. 16 मध्ये 23 ची गरज आहे. 16 मध्ये 23.
म्हणजे अजून पण कोणतंही असं म्हणा की कोणत्या संघावर दर्पण नाहीये. बरोबर सामना चालू आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न कपिल. खरोखर कपिल याचं कौतुक करावं लागेल की तो जास्त खेळत नाही, पण यष्टीरक्षकाची भूमिका गेली 4-5 सामन्यामधून त्यांनी चांगली केलेली आहे. आणि कपिल याचा बंदर पाखाडी जो संघ आहे त्याच्यामध्ये जो एकत्र करण्याचा सिंहाचा वाटा कपिल आणि राजू यांचं आहे. या दोन खेळाडूंनी पुन्हा एकदा तो स्थापन केलेला संघ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पण तिथं शतरक्षक नाही आहे. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी, षटकारासाठी जातोय. कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये तो चेंडू पडलेला आहे. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. आता 14 मध्ये 17ची गरज आहे. बघा दोन्ही फलंदाज सावकाश खेळतात, त्यांना माहिती आहे येणाऱ्या फलंदाजीमध्ये नागेश, संदीप भंडारी, अश्विन यांच्यासारखे फलंदाज येणे बाकी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं प्रेशर त्यांच्यावर नाही आहे. हो, पुन्हा एकदा बघा षटकार मारल्यानंतर काही खेळाडू दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हेमंत ते तसे नाही आहेत. एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता स्ट्राईक दिली ती अविनाश यानं. दोन्ही खेळाडूमध्ये जर बघायला गेलं, अविनाश खेळतो 13वर, हेमंत खेळतोय 15वर. दोन्ही फलंदाजांनी 28 धावा, एकही एक्स्ट्रा नाही आहे. गोष्ट चांगली आहे की 3 गोलंदाजांनी अजूनपर्यंत कोणतीही एक्स्ट्रा धाव दिलेली नाही आहे. सँडी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडा चेंडू स्लॉम पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. खरोखरच चेंडू एवढा स्लो टाकला की त्या फलंदाजाला जास्ती ताकद लावली होती, पण त्याच्यामध्ये नजाकत देखील बघायला भेटली आणि तो चेंडू पाठवला तो फाईन लेगच्या दिशेने 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. या शतकामध्ये 13 धावा आल्या आणि ज्या मला तर 13 आल्या याचा अर्थ की ज्या धावांची गरज होती 25 त्याच्यामधील 12च उरलेले आहेत. आता 12 मध्ये 12. म्हणजे गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येतोय? मनोरी संघ तयार राहायचा आहे. तुमचा कॅप्टन डॅनी पावल्या जरा टॉससाठी इथं आला तरी चालेल. ते मला वाटतं प्रकाशनात पुन्हा पाठवलेला ग्लेन हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय. कारण अगोदर सामना होता त्या सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी केली होती. शोल्डर पेन आहे, पण तो गोलंदाजी करू शकेल. अविनाश आणि हेमंत हे 2 फलंदाज आहेत, चांगले ओळखीचे आहेत. कारण चारकोप आणि बंदर पाखाडी जास्त लांब नाही आहे, एकदम जवळचे संघ आहेत, मैत्री संघ आहेत. ग्लेन वैती आपल्या शतकातील पहिला चेंडू, सामन्याचं 4थं शतक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती तर फक्त असं म्हणा की डिफेंड पटका मारलेला आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये त्यांनी तो पकडलेला आहे. धाव मिळणार नाहीये. 11 मध्ये 12ची गरज आहे. बघा दोन्ही जे फलंदाज आहेत दोन्ही फलंदाजावर प्रेशर नाहीये. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू जातोय आणि काय जबरदस्त झेल. जयवंत पाटील यांनी तो झेल पकडलेला आहे. अगोदर एक सोडला होता, पण हा झेल पकडला फक्त एक हाताने. 1 हँड कॅचेस असा म्हणावं लागेल. आजच्या दिवसातील सर्वात चांगला झेल मधून त्याची नोंद झालेली आहे. 10 मध्ये 12ची गरज आहे. सामना कुठेही अजून गेलेला नाहीये. नवीन फलंदाज येतो तो नागेश महादेव भंडारी, ज्याने 79 सामन्यामध्ये 556 धावा केलेल्या आहेत. 2024चा जास्त चौकार मारलेला फलंदाजामध्ये नोंद त्याची आहे. आणि नॉन स्ट्राईकवर जर जो खेळाडू त्याचं बघितलं तर 2025चा जास्त षटकार मारलेल्या फलंदाजामध्ये ज्याची नोंद आहे तो म्हणजे अविनाश. हे 2 खेळाडू आहेत. त्या खेळाडूने चौकार आणि षटकारांची रेकॉर्ड्स देखील चांगले आपल्या नावावर ठेवलेले आहेत. दहा मध्ये 12ची गरज आहे. शतरक्षणावर थोडं प्रेशर आलेलं आहे. ग्लेन पुन्हा एकदा फक्त टॅप केला जातोय. चेंडू जातोय बघूया. ओ जयवंत याच्या हातातच जाईल, कारण एक शतरक्षक होता थोडा लांब होता. जयवंत हा खेळाडू 35 वर्षावरील खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याला चांगली संधी आहे. आता 9 मध्ये 11ची गरज आहे. अविनाश भंडारी स्ट्राईकवर येतोय, ज्यांनी 17 धावा केलेल्या आहेत. 9 चेंडूला सामोरे जाऊन एक षटकार एक चौकार त्याच्या नावावर आहे.
हो, पुन्हा एकदा झेल उडालेला आहे आणि स्वतः ग्लेन वैती तो झेल घेण्यासाठी जातोय आणि सेफ हँड मध्ये गेलेला आहे. फलंदाज अविनाश देखील बाद होतोय. ग्लेन वैती आणि दोन फलंदाज चांगले बाद केलेले आहेत. एक फलंदाज होता हेमंत भंडारी, तो दुसरा फलंदाज आहे तो अविनाश भंडारी. म्हणजे दोन्ही फलंदाज डकआउटमध्ये पाठवले, दोन्ही ओपनर बॅट्समनला. 4 बॉल झालेले आहेत, अजून 8 मध्ये 11ची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. नवीन फलंदाज अश्विन येतोय. 8 मध्ये 11 धावा काढायच्या आहेत. स्ट्राईकवर अश्विन, ऑन स्ट्राईकवर नागेश. विजयवाला कुठे आहे? ब्रायन, तुमची गरज आम्हाला लागलेली आहे. रॉय किंवा ब्रायन. 8 मध्ये 11 काढायचे आहेत. ग्लेन वैती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. ओ, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बघा काय टाकला जातोय. शोल्डर पेन आहे पण गोलंदाजी अप्रतिम होते. चेंडू थोडं स्लो पद्धतीचा चेंडू आणि स्लो टाकल्यामुळे फलंदाजाला थोडं मारण्यामध्ये त्रास होतोय. 7 मध्ये 11. डीजेवाला रॉय किंवा ब्रायन. रॉय किंवा ब्रायन जिथं कुठं असेल जवळ त्यांचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज इथं या. चेंडू फक्त टॅप केला जातोय लॉंगॉनच्या दिशेने. दुसरी धाव मला वाटतं नाही घेणार. एकाच धावेवरती कंटेन राहणार आहेत. या एक सिंगलच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. आता शेवटच्या शतक आणि 10 धावांची गरज. ग्लेन वैती आणि फक्त 2 धावा दिल्या. 12 होत्या, त्यामध्ये 10 धावा ठेवलेल्या आहेत आणि त्या धावा संतोष यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत. बाईक ज्याच्या ज्याच्या बाईक्स आहेत त्या बाईक्स तिथं ठेवायच्या नाहीयेत. मिस्टर मायकल, ब्रिंग युअर बाईक ऑन द ग्राउंड because no one has kept that bike on that road. In the morning only we are telecasting that don't keep bike on that ground. चला आपल्यामध्ये डीजे ब्रायन, तुझं काम लागलेलं आहे इथं. शेवटचं शतक टाकण्यासाठी प्रकाश याला दिलं जात की अजून डिसिजन चालू आहे की कोणत्या गोलंदाजाला शेवटचं शतक दिलं जाईल. हा घे, बोल काय बोलावं. बाईक ज्या कंपाऊंड मध्ये धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. पहिला चेंडू टाकण्याचा सराव करतोय की कशी चेंडूची दिशा, कोणते चेंडूची दशा करायची आहे. 2 फलंदाज परिपक्व फलंदाज आहेत. एक अश्विन आहे, तो दुसरा आहे तो फलंदाज नागेश. आता शतरक्षणाचं मला वाटतं थोडं प्रेशर शतरक्षणावर येईल, कारण एक गोलंदाज त्यांचा कमी असल्या कारणाने सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. उद्याचे होणारे सामने उद्याचा पहिला सामना जो होईल तो गोराय ए वर्सेस मड ए असा त्याच्यामध्ये सामना पहिला होईल. दुसरा सामना गोराय मॅग्निफिशंट कुलवेम वर्सेस दारवली याच्यामध्ये दुसरा सामना होईल. त्याच्यानंतर कंटिन्यू सामने खेळवले जातील. पहिला चेंडू झेल उडालेला आहे. झेल दीपक याच्या हातात आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर अश्विन या फलंदाजाला बाद केलेलं आहे.
गोलंदाज आला ग्लेन वैती यांनी फक्त 2 धावा दिल्या. 10 धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवल्या होत्या. पहिलाच चेंडू टाकला गोलंदाज प्रकाश याने आणि पहिल्या चेंडूवर अश्विन यासारखा फलंदाज बाद झालेला आहे. आता नवीन जो फलंदाज आलेला आहे तो कविश भंडारी. स्ट्राईकवर कविश, नॉन स्ट्राईकवर नागेश. 5 मध्ये 10ची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 10ची गरज. गोलंदाज प्रकाश. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र तिथं राजू देखील तयार नव्हता आणि दुसरा खेळाडू आहे तो देखील तयार नव्हता. 2 धावा. तिसऱ्या धावेला तिसरी धाव हा ना करता नाही. नागेश गेला होता. कविश थोडा मला वाटतं तिथं कमी पडला असं म्हणावं लागेल. ग्लेन यांच्याकडून थोडी मिसफिल्ड झाली, त्याच्यामुळे 2 धावा आल्या. आता 4 मध्ये 8ची गरज आहे. गेम कुठेही अजून गेलेला नाही. गेम बॅलन्स आहे. कोणत्याही संघाकडे अजून कोणाच्याही बाजूला गेलेला नाही आहे. बघा, जे मला वाटतं रिमोट्स तुम्ही हातातून तसेच ठेवायचे, बंद करायची नाही आहे टी व्ही. पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. बॅकअपसाठी कपिल आहेत. आणि बघूया, फलंदाज बाद होतोय. सांगतायत आपल्याला ना. तीन मध्ये 7ची गरज. कारण कविशाचा जो बॅट होता तो थोडा तरंगत होता असं पंचांचा इशारा येतोय. नागेश हा फलंदाज आहे ज्याला 3 चेंडूवर 7 धावा करायच्या आहेत. आणि त्याच्या बाजूला 35 वर्षावरील आशिष देखील आहे, ज्याच्या टी शर्टवर तुम्ही नंबर बघितला ते 17 आहे. याच्याकडून खतरा आहे असं समजलं जाईल. 3 मध्ये 7. नागेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज प्रकाश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. त्याच्यानंतर सेमीफायनलचा सामना. मनोरी मास्टर संघ तयार आहे. याच्यामध्ये जिंकेल तो मनोरी मास्टर संघाबरोबर सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी तयार होणार आहे. बघा, आपले MLA माननीय श्री संजय उपाध्याय साहेब जे आल्यानंतर आपण मनोरी मास्टर संघाला मी विनंती करतोय. हो, चेंडू टाकला आणि तो चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा येतो तो वाईड. 3 मध्ये 7ची गरज होती. 1 रन कमी झाला. 3 मध्ये 7ची गरज आहे. 3 मध्ये 7ची गरज. प्रकाश चांगला गोलंदाज आहे, पण त्या गोलंदाजाला बघा इथून तिथं थोडं बोलताय, त्याच्यामुळे त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे तो. आणि त्याच्यासारखी गोलंदाजी त्याला करून द्या असं त्याचं म्हणणं आहे. 3 मध्ये 6. प्रकाश गोलंदाजीसाठी तयार. मारलेला आहे, फटका मारलेला आहे, पण चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. स्वतः ग्लेन वैती तिथं पोहोचतोय. ग्लेन वैती जातोय याचा अर्थ की दुसरी धाव घेणार नाहीये. आणि 35 वर्षावरील आशिष या खेळाडूला संधी दिलेली आहे. आता 2 मध्ये 5. बघा, दीपक यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल की या खेळाडूला चांगला खेळाडू आहे, या खेळाडूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संजय उपाध्याय साहेब आल्यानंतर मनोरी मास्टर्सच्या संघाने सर्वांनी इथं यायचं लाईनमध्ये. आपण त्यांची इंट्रोडक्शन करणार आहोत. सो आय एम रिक्वेस्टिंग कॅप्टन डॅनी
to bring your team near the commentary box when MLA Sanjay Upadhyay will come that time. आता 2 मध्ये 5 ची गरज आहे. आशिष 2 मध्ये 5, नागेश 2 मध्ये 5 काढायचे आहेत. स्ट्राईकवर आशिष, नॉन स्ट्राईकवर नागेश. ही जोडी मैदानामध्ये आहे. सामना अजूनपर्यंत असं म्हणा की बॅलन्स आहे, कुठेही गेलेला नाहीये. शतरक्षण बघा, 3-4 शतरक्षक बाउंड्री लाईनवर आहेत. ऑन साईडचा बाउंड्री लाईन कव्हर केलेला आहे. प्रकाश गोलंदाजीसाठी तयार. हो, पडले ते, पण चेंडू टाकलेला आहे. मात्र दुखापत झाली असं वाटते थोडी, पण हो, थोडा दुखापत झाली सारखी वाटते. तो चेंडू टाकता वेळेस त्याचा शूज थोडा तिथं घसरल्यामध्ये पडलेत. बघूया तिथं थोडं अजूनपर्यंत घोषित झालेलं नाहीये. बघूया या चेंडूवर काय झालं तर पंच आपल्याला कळवतील. बाय द टाइम तिथं थोडी मेडिक्लेम चालू आहे, कारण प्रकाशाला थोडी दुखापत झालेली आहे. आणि त्याला दुखापत झाली याचा अर्थ की बंदर पाकाडीला थोडे प्रॉब्लेम आहे, कारण शेवटचा चेंडू टाकायचा आहे. येस, त्याला तंदुरुस्त केलं जातंय, पण तो खेळाडू वाटत नाही की तंदुरुस्त होईल असं. त्याच्यात थोडं जास्तच दुखापत झालेली आहे. नाही, तो खेळाडू बसतोय याचा अर्थ की थोडं जास्तच लागलेलं आहे. बघा, 40+ स्पर्धा असल्या कारणाने दुखापत थोडा होईलच. कारण आपण बघतोय की काही खेळाडूंना थोडा वयाचा देखील अभाव आहे. काही जण फिटनेस चांगला ठेवण्यासाठी प्रॅक्टिस करतायत, काही जण वॉर्मअप करतायत, काही जण जॉगिंग वगैरे करतायत. पण काही खेळाडू फक्त घरामध्ये येऊन राहून ते खेळण्यासाठी येतात, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. तुम्ही खेळताय, सातत्याने प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला थोडं वॉर्मअप करा, इथं तिथं जॉगिंग करा, कारण तुमच्याजवळ गार्डन चांगली जागा आहे. बंदर पाखाडीला जर चांगला असं एक सह्याद्रीचं ग्राउंड पडलेलं आहे. भरपूर असे काही खेळाडू तिथं तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय की चारकोप संघाचा थोडा ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे, ते देखील पण चांगले खेळत आहेत. चारकोपमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. चल, तिथं मेडिकल चालू आहे अजूनपर्यंत. त्या खेळाडूला आपण बघतोय की खालीच बसलेलं आहे, आणि त्याला तंदुरुस्त करणं खूप गरजेचं आहे बंदर पाकाड या संघाला. अजून काही तो सफल झाला. चला, प्रकाश रेडी झालेला आहे. प्रकाश रेडी झाला, वॉर्मअप करतोय तिथं. शॅडो वॉर्मअप करतोय. ठाकूर सर, या चेंडूवर आपल्याला डॉट बॉल का? येस, डॉट बॉल. थँक्यू. म्हणजे शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज. षटकार मारावा लागेल आता. येस, मला वाटतं त्याचा गुडघा होता, तो थोडा फिरला होता. तो अजूनपर्यंत तंदुरुस्त नाहीये. 100% तंदुरुस्त नाहीये. शतरक्षण लावा जरा प्लीज पुन्हा एकदा. त्या खेळाडूला खूप प्रोत्साहन वाढवत आहे त्याचं, की शेवटच्या चेंडूवर आता फक्त 7 धावेची गरज आहे. 5 हवे आहेत, पण 5 होणार नाही तर षटकारच मारावा लागेल. चौकार मारला तरी बंदर पाकाडी संघ जिंकणार आहे. लास्ट बॉल आणि 5 धावांची गरज. तिथं थोडा प्रकाश तंदुरुस्त होतोय. प्रकाश थोडी तंदुरुस्ती दाखवतोय तिथं. पांडे, तुम्ही जरा बाजूला राहा. लास्ट बॉल आणि 5 धावांची गरज. आशिष याला आता हिरो बनण्याचं काम करावं लागेल. एक सरप्राईज पॅकेज असं म्हटलं जाणारा खेळाडू आहे. 17 नंबरची जर्सी आहे, याचा अर्थ की त्याच्याकडून थोडा खतरा आहे बंदर पाकाडी या संघाला. बघा, एकाने त्याची मला वाटतं जसं पट्टा काढलेला आहे, तो पट्टा त्याच्या डोक्याला बांधण्याचं काम करतायत सँडी, आणि त्याच्याबरोबर समीर देखील आहे. एल्बोचा पट्टा आहे, पण तो पायाला यूज केला जातोय. एक चेंडूसाठी बघा काय इथं
दिशाभूल झालेली आहे. एक बॉल 5 धावा, षटकार मारायला लागेल, कारण 4 धावेने बरोबर सामना होईल. बरोबर झाला तर बंदर पाखाडी जिंकेल. षटकारच मारावा लागणार आहे. पुन्हा प्रकाश थोडा अजून दुखापतग्रस्त आहे. पण त्याचा डोफा होता तो, जो मला वाटतं आपण म्हणतो ना वाटी थोडी खिचली होती. ती वाटी बांधलेली आहे. एका एल्बोचा बेल्ट कोणाकडून घेऊन तो वाटी बरोबर बांधलेली आहे. शेवटचा बॉल. बंदर पाखाडी संघाचा 35 वर्षावरील खेळाडू आशिष शॅडो प्रॅक्टिस करतोय तिथं. बंदर पाखाडी या संघाने बघा धावांची गरज आहे फक्त 5. 44 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या बंदर पाखाडी या संघाने. चारकोप या संघाला, पण त्या देखील हार्ड होताना दिसत आहेत. पण बघा शेवटचा चेंडू परत नाही तोपर्यंत क्रिकेटचं काही सांगू शकणार नाहीये. चला पुन्हा तयारी केलेली आहे गोलंदाजाने. मोठा फटका आहे, चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. सामना जिंकून दिलेला आहे. पुन्हा एकदा तो खेळाडू पडलाय, त्याच्याकडे लक्ष द्या प्लीज जरा. आशिष आणि तो फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा त्या डोक्याला प्रॉब्लेम झालेला आहे.